नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. येणारी 25 जुलै 2028 रोजी येत आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीपासून सुरू होतो पवित्र असा आपला चातुर्मास. आषाढी एकादशीपासून ते प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो आणि या चातुर्मासाच्या 4 महिन्यांच्या काळामध्ये मंगल कार्य कुठलेही केल्या जात नाही. त्याचप्रमाणे जे आध्यात्मिक कार्य आहे किंवा भगवंतांची सेवा, उपासना, आराधना आहे, हे 4 महिन्यांमध्ये जितके जास्त शक्य होईल तितके जास्त प्रमाणामध्ये केल्या जातं. कारण हा जो काळ आहे तो आपल्या भगवंताच्या उपासनेसाठी अतिशय उत्तम असा पर्वकाळ मानला गेलेला आहे आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की जर का आपल्याला पितृदोष असतील, तुम्हाला किंवा कोणालाही पितृदोष असेल, पितृदोषाचे दुष्परिणाम हे सगळ्यांनाच माहिती आहे की पितृदोषामुळे आपल्या जीवनातील, आपल्या कुटुंबाची म्हणा किंवा आपली स्वतःची म्हणा किंवा आपल्या मुलाबाळांची म्हणा, जी प्रगती व्हायची ती प्रगती होत नाही. प्रगतीमध्ये अडथळे येतात, बाधा येतात. पितृदोष असल्यामुळे आपल्यावर अनेक दोषारोपण होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपली आर्थिक जी समृद्धी व्हायची, भरभराट व्हायची, ते होत नाही. अनेक अडीअडचणी जीवनामध्ये येत असतात या पितृदोषामुळे. पितृदोष जर भयंकर असेल तर त्या व्यक्तीला अगदी आत्महत्या करण्याचे देखील त्याच्या मनामध्ये विचार येतात. सांगण्याचं तात्पर्य हेच की पितृदोषामुळे आपली जी प्रगती असते ती थांबलेली असते आणि जर आपण ह्या पितृदोषावर योग्य असा उपाय केला नाही तर त्या व्यक्तीची म्हणा किंवा त्या कुटुंबाची म्हणा अधोगती होत जाते आणि त्याला त्या दुःखातून किंवा त्या अडचणीतून, त्या संकटातून निघण्याचा मार्ग सापडत नाही. पितृदोषावर एकमेव असा उपाय आहे नारायण नागबळीची पूजा, जी त्र्यंबकेश्वरला जाऊन करायची असते. पण सगळ्यांकडून ही पूजा करणे शक्य होत नाही. त्यामुळे या पितृदोषासाठी मी तुम्हाला 3 साधे आणि सोपे काही उपाय सांगणार आहे, ज्यामुळे 100% तुमचा पितृदोष हा दूर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जो पितृदोषामुळे ज्या अडचणी येतात त्या अडचणी देखील दूर होतील. त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजांचे, तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. पण त्याआधी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन दाबा, जेणेकरून येणारेच असे नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचवता येईल. तर आपण विषय घेतो आहे की पितृदोष. पितृदोषामध्ये नारायण नागबळी हा एकमेव आणि अतिशय उत्तम असा विधी सांगितला जातो. पण सगळ्यांनाच नारायण नागबळी करणे शक्य होत नाही. किंबहुना समजा घरातल्या स्त्रीला इच्छा असेल नारायण नागबळी करण्याची, पण घरातील इतर मंडळी तयार होत नाही किंवा अनेक अडचणी असतात जी ह्या पूजेमध्ये येत असतात. मग त्यामुळे आपण त्या दोषामध्ये तसंच बांधून राहायचं का? नाही. तर यावर काही उपाय, काही सेवा, उपासना आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक मार्गामध्ये सांगितलेले आहे. त्याच मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. जर तुम्हाला पितृदोष असेल आणि तुम्हाला या पितृदोषाचा त्रास होत असेल, अतिशय त्रास होत असेल, तुमच्या मुलाबाळांना त्रास होत असेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर तुम्ही या सेवा आषाढी एकादशीपासून नक्की सुरू करा. तर पहिली आणि सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात छान, ज्यामुळे अगदी 99.99% पितृदोष हा दूर होतो म्हणजे होतोच, ती म्हणजे प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायचं. संक्षिप्त भागवत ग्रंथ हा 700 श्लोकी अगदी छोटासा ग्रंथ आहे. 1 ते 1.5 तासामध्ये या ग्रंथाचं वाचन केलं जातं आणि या ग्रंथाचं वाचन आपल्याला प्रत्येक एकादशीला म्हणजे प्रत्येक एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं संपूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही या मोठ्या देवशयनी आषाढी एकादशीपासून या अतिशय छान आणि प्रभावी सेवेची सुरुवात करू शकता जर तुम्हाला पितृदोष असेल तर. आणि नसेल तरी जर तुम्ही संक्षिप्त भागवताचं दर एकादशीला पारायण केलं तर त्यासारखी उत्तम सेवा दुसरी कोणतीही नाही भगवान श्रीहरी विष्णूंची. त्याचप्रमाणे ही सेवा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये देखील गणल्या जाते. तर आपल्याला करायचं काय आहे, प्रत्येक एकादशीला भगवान श्री हरी विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला
किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला त्यांचं पूजन करायचं आहे. त्यांना फक्त तुळशीपत्र अर्पण करायचं आणि एक तुपाचा दिवा तेवत ठेवून आपल्याला संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं आपल्याला संपूर्ण वाचन करायचं आहे. तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, कुठल्याही वेळेस करा, फक्त एकादशीच्या दिवशी करा. आता प्रश्न येतो की हे पारायण आपल्याला किती करायचे आहे? तर हे पारायण आपल्याला 22 एकादशी करायची आहेत. 22 एकादशी जर का तुम्ही हे पारायण अगदी निर्विघ्नपणे अगदी न चुकता जर केले तर तुमच्या मागे असलेला कितीही कडक पितृदोष असू द्या तो मुळालाही राहत नाही. हा झाला पहिला उपाय. याशिवाय एक उपाय म्हणून एक सेवा सांगितली जाते, एक तोडगा सांगितला जातो पितृदोष नष्ट होण्यासाठी, ती म्हणजे 41 दिवसांची पिंपळ सेवा. आता 41 दिवसांची पिंपळ सेवा कशी करायची? तर आपल्याला सकाळी उठून ज्या आपण देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला दूध मिश्रित पाणी म्हणजे अर्ध दूध अर्ध पाणी, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे काळे तीळ आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करून आपल्याला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि त्यांना आपला पितृदोष दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि सरळ इतकी सेवा करून आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून मगच आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या देवपूजेला सुरुवात करायची आहे. देवपूजेला सुरुवात करण्याआधी हातपाय हे अवश्य धुवायचे आहे, कारण कुठलीही पितृसेवा केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हातपाय धुवून मगच आपल्याला इतर सेवा करायच्या असतात. तर ह्या दोन आणि ही जी सेवा आहे पिंपळ वृक्षाची, ही आपल्याला सतत कंटिन्यू न चुकता 41 दिवस करायची आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष हा नावालाही राहत नाही. तर या एकादशीपासनं, या आषाढी एकादशीपासनं तुम्ही 22 एकादशीला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण जरूर करा, कारण पितृदोष हा इतका कठीण असतो. बऱ्याच लोकांना हे देखील कळत नाही की आपल्याला पितृदोष आहे, आपल्याला पितृदोष लागलेला आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये इतके संकट येत राहतात, पण त्यांना नेमकं समजत नाही की हे संकट कशामुळे येत आहे. तर पितृदोषामुळे ही संकट येत असतात बरेच जणांना. ही सेवा करा आणि कितीही कडक पितृदोष असू द्या, मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते, तुमचा कसलाही पितृदोष नावालाही राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये प्रगती, पूर्वजांचे पितरांचे आशीर्वाद मिळेल आणि तुमची उत्तरोत्तर भरभराट प्रगती होत जातील. जी अडलेली कामे आहेत ती देखील पूर्ण होतील. थोडक्यात तुमच्या जीवनामधले सगळे दुःख आणि कष्ट दूर होतील. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहोत. तर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, आणखीन तुमच्या काही समस्या असेल ज्यावर तुम्हाला उपाय किंवा सेवा हव्या असतील, तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी त्याचे उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.